नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनीलेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. भगवंताच्या लाडक्या धन्य अशा भक्ताचे गुणवर्णन करताना समर्थ म्हणतात, नसे अंतरी कामकारी विकारी. अशा भक्ताच्या अंतःकरणातून कामविकार पूर्णपणे गेलेला असतो. भले भले ऋषीमुनी तपस्वी हे सुद्धा या कामविकारांवर विजय मिळवू शकले नाहीत. विश्वामित्रासारख्या ज्येष्ठ ऋषींची तपश्चर्या मेनकेने भंग केली व त्यामुळे त्यांची तपश्चर्या वाया गेली. आजही आपण पाहतो, ऐकतो की अनेक राजकारणी माणसे, धार्मिक पीठाचे अधिपती देखील या कामवासनेतून सुटले नाहीत. त्यामुळेच त्यांची अधोगती होते. परंतु खरा भक्त मात्र आपल्या कामभावनांवर विजय मिळवतो व कडकडीतपणे ब्रह्मचर्याचे पालन करतो. प्रापंचिक माणसाने एक पत्नीव्रत स्वीकारले तरी त्याने कामविकारांवर मात केली असे समजण्यास हरकत नाही. दुसरे गुणवर्णन करताना समर्थ म्हणतात की असा भक्त जगाच्या व्यवहाराबाबत उदासीन असतो. त्यांच्या दृष्टीने सोने आणि माती सारखीच असते. ते पूर्णपणे तटस्थ असतात. तुकाराम महाराज म्हणतात, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. दृष्टी इतकी उदासीन असावी लागते. तुकाराम महाराजांनी साधकाची लक्षणे सांगितली आहेत. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुप्यता काय निद्रेसी जिंकावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. अशी व्यक्ती भगवंताला प्राप्त करू शकते. प्रपंचातल्या माणसाला एवढे शक्य नसले तरी तटस्थता, तपस्विता व एक पत्नीव्रत एवढे तो निश्चितपणे आचरणात आणू शकतो. असा एवम गुण विशिष्ट भक्त धन्य होय. असा भक्त अंतःकरणातून शांत झालेला असतो. त्याची तळमळ थांबलेली असते. भवसागर पार पाडण्यासाठी व भगवंत भेटीची त्याला जी तळमळ लागलेली असते ती तो भगवंतावर सोपवून शांत झालेला असतो. आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटामध्ये भगवंत आपले रक्षण करील याची त्याला खात्री असते. तसेच त्याने तमोगुणाचाही त्याग केलेला असतो. सत्वगुणाला धारण केलेले असते व त्याच्या ठाई तमोगुणाचा लवलेशही नसतो. धन्य झालेल्या भक्ताला चिरंतन ब्रह्म आणि माया याचे ज्ञान झालेले असते. सत्य काय आणि मिथ्या काय हे त्याला कळलेले असते. त्यामुळे आपोआपच आपण कोठे गुंतून राहावे व कोठे गुंतू नये हे त्याला बरोबर कळते. त्यामुळे प्रपंचामध्ये त्याची आसक्ती राहत नाही. तो प्रपंचातून तटस्थ होतो व रामनामामध्ये गुंगून जातो. त्याचे आचार, विचार, उच्चार सर्व काही शुद्ध असते. असाच भक्त हा भगवंताच्या दृष्टीने धन्य धन्य होय व जगही अशाच भक्ताची पूजा करते व तोही स्वतःला सर्वोत्तमाचा दास म्हणवून घेण्यात भूषण मानतो. जय जय रघुवीर समर्थ.